नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. विधी लिखित भाग 36. वीणा दारात उभी आत डोकावून बघू लागली. नकळत हृदयाचे ठोके वाढले, कसा कोरडा पडू लागला. हिम्मत एकवटून तिने पहिले पाऊल विलाच्या आत टाकले तेव्हाच विलाच्या आवारात असलेल्या मंदिरात घंटानाद झाला. वीणाने दुसरे पाऊल आत टाकले. पाठोपाठ शंखनाद कानावर पडला. बिरबिरत्या नजरेने हॉलमध्ये बघत वीणा हळूवार पावलं टाकून आत जाऊ लागलीच की तयार होऊन घाईने वामिनी रूमच्या बाहेर आल्या. त्या कुठे बाहेर जात असाव्या. वामिनीची नजर तिच्यावर पडली तसे त्यांचे एक्सप्रेशन बदलले. तू इथे काय करत आहेस? वामिनीचा रागीट सूर कानावर पडताच वीणा जागीच स्तब्ध झाली. तिच्या चेहऱ्यावरचे आनंदी भाव जाऊन नाराजी पसरली. वामिनी झपाझप पावले टाकून तिच्या पुढ्यात उभ्या झाल्या. तुझी हिंमत कशी झाली ग माझ्या प्रॉपर्टीमध्ये पाऊल टाकण्याची? 1-2 फिल्म काय सुपरहिट झाल्या तर स्वतःला खूप महान समजायला लागलीस. एवढ्यानेच हरकून तू तुझे सत्य विसरलीस तर नाही ना? मानसी तुझ्या भोळ्या चेहऱ्यावर भाडू शकते, कारण तिला तुझे सत्य माहीत नाही म्हणून तिने तुला जवळ केले. नाहीतर तुझ्यासारख्या मुलीला तर कोणी आपल्या घरची पायरीही चढू देणार नाही. चालते हो माझ्या घरातून. या घरात तरुण मुले राहतात. उगाच तुझ्या नादाला लागून त्यांचे आयुष्य खराब व्हायचे. वामिनी त्यांची तिरस्कारित नजर वीणावर टाकत बोलल्या. उगाच त्यांच्याशी तिला वाद घालायचे नसल्याने वीणा काही न बोलता तिथून बाहेर निघून गेली. वामिनी तिला जाताना बघतच राहिल्या. मग भानावर येत त्याने घड्याळात वेळ पाहिली आणि लगेच बाहेर पडल्या. त्या निघून जाताच भिंतीच्या आड लपून असलेली वीणा बाहेर आली. तिने एकवार चौफेर नजर टाकली. कोणी नाही याची खात्री करून ती विलाच्या आत गेली. एवढा मोठा विला, त्यात विद्युतची रूम शोधायची कशी? वीणाला प्रश्न पडला. ती तिच्या दुखऱ्या पायाने एक पायऱ्या चढून कशी तरी वरच्या मजल्यावर पोहोचली. पायावर भार पडल्याने आता तिचे पाय दुखायला लागले. तिने झुकत पायाला हलके मालिश करू लागली. तसे पायातून कळ उठली. तिचे डोळे भरून आले. डोळ्यातील अश्रू एका हाताने पुसत भिंतीचा आधार घेऊन ती एक रूम तपासू लागली. पण विद्युतची रूम काही तिला सापडली नाही. समोरच्या आणखी 2-3 रूम तपासायच्या बाकी होत्या. विद्युतच्या ओढीने वीणा घाईने त्या रूमच्या दिशेने निघाली. एका रूम समोर ती अडखळून पडणारच त्याआधीच 2 हाताचा वेडखा तिच्या कमरेभोवती आला. वीणाने घाबरून डोळे गच्च मिटले तर भीतीने तिचे हृदय वेगाने पडू लागले. तो आश्चर्याने तिला बघू लागला, पण क्षणभरच. त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर स्थिरावली. किती दिवसांनी बघत होता तो तिला. कोरा रेखीव चेहरा, चेहऱ्यावर मेकअपचा लवलेशही नाही. डोळ्याखाली हलके काळे वर्तुळ आली होती तर चेहरा निस्तेज दिसत होता. बरेच दिवस पार्लरला न गेल्याने आयब्रोचा शेप तेवढा बिघडला होता. कर्ली केसांचा अस्ताव्यस्त झालेला हाय पोनी, तरीही त्यातही ती त्याला अतिशय सुंदर भासली. त्याच्या डोळ्यातील अश्रूचा थेंब तिच्या गालावर पडला तसे तिने डोळे उघडले. समोर विद्युतला बघून तिचे डोळे भरून आले. तिने घाईने त्याला मिठी मारली. आय मिस यू बोलून तिने त्याच्या मानेभोवती हात गुंफत रडायला लागली. तब्बल 1.5-2 महिन्यांनी ते त्याला अनुभवत होते. त्याचीही काही वेगळी अवस्था नव्हती. त्याची क्युटी पाय आज त्याच्या जवळ होती. पहिलेही तो तिला जवळ घेऊ शकत होता, पण त्यानेच तिला दूर सारले होते. भानावर येत विद्युतने तिला बाहूत उचलून घेत एका हाताने कसे तरी दरवाजा उघडून आत त्याच्या रूममध्ये गेला. तिला मांडीवर घेऊनच तो सोफ्यावर बसला. ती अजूनही त्याच्या भोवती वेडखा घालून मुसमुसत होती. त्याने हळूच तिच्या केसावरून प्रेमाने हात फिरवले. शांत हो ना, तुला त्रास होईल. विद्युतचा काळजीने भरलेला सूर कानावर पडला तसे वीणा भानावर आली. त्याच्या दूर होत ते एकटक त्याला बघू लागले तर विद्युत नजर चोरून इकडे तिकडे बघू लागला. तुम्ही का असे केलात विद्युत? तुम्हाला काहीच वाटले नाही का मला दूर करताना? 2 महिने ना तुम्ही मला कॉल केले की माझ्या समोर आलात.
तुमचे विना हे 2 महिने कसे काढले मलाच माहिती. फायनली मला माझी हक्काची फॅमिली भेटली. सगळं तुमच्यासोबत शेअर करायचे होते, पण तुम्ही तर मला दूर लोटलात. माझे काही चुकले का, की तुम्हाला आता माझ्यावर विश्वास राहिला नाही? वीणा कातर स्वरात बोलली. तसे विद्युतने चमकून तिला पाहिले, पण तो तिच्या नजरेला नजर भिडवू शकला नाही. वीणाला त्याचे नजर फेरणे हर्ट करून गेले. ती लगेच त्याच्या मांडीवरून उठली. मला खरंच माहीत नव्हते माझा पास्ट कधी माझ्या पुढ्यात उभा राहील, पण तो आला. एवढ्या वर्षांनी मला त्याच्यासोबत घेऊन जायला आला होता. माझे सगळे स्वप्न, माझे अस्तित्व धुळीस मिळवायला आला होता. म्हणून मी तुमच्या कारसमोर उडी घेतली. मला खरंच त्या दलदलीत परत जायचे नव्हते विद्युत. आजवर मी खूप सहन केले, तरसले होते प्रेमासाठी. ते प्रेम फक्त तुम्ही मला दिले. तुम्हाला सोडून कुठेही जायचे नव्हते, पण माझ्याकडे दुसरा पर्यायही तर नव्हता. ही वीणा परत बाजारात लिलाव होणार होती, म्हणून मला एवढे मोठे पाऊल उचलावे लागले. वीणा खिडकीत उभी बाहेर बघत बोलली. ती वाट बघत होती विद्युत काही बोलेल किंवा तिला मिठीत घेईल, पण असे काही झाले नाही. त्याचे असे दूर दूर राहणे तिला सहन झाले नाही. तसे खाडकन तिच्या डोळ्यातून अश्रू गालावर उघडले. मी माझ्या कृत्याचे स्पष्टीकरण द्यायला आलेले नाही. तुम्हाला मी नको असेल तर माझी तुमच्यावर काही जबरदस्ती नाही. तुम्ही तुमच्या मनानुसार जगायला मोकळे आहात. राहिली गोष्ट आपल्या मॅरेज सर्टिफिकेटची, तर मी डिवोर्स पेपर्स तुम्हाला पाठवून देईन. म्हणजे तुम्हाला या अनवॉन्टेड नात्यातून सुटका मिळून जाईल. त्याच्याकडे बघत वीणा बोलली. एवढं बोलताना तिच्या मनावर खूप आघात होऊ लागले. किती स्वप्न पाहिले होते तिने त्याच्यासोबत. सुखी संसाराचे सगळे मातीमोल झाले होते. विद्युत तर अविश्वासाने तिला बघत होता. त्याचे दूर राहण्याचा तिने एवढा चुकीचा अर्थ घेतला, त्याला तर विश्वासच बसला नाही. ती केविलवाणा नजरेने त्याला बघू लागली, तर तो शॉक होत तिला. त्याला अजूनही शांत बघून तिला हुंदका दाटून आला. तसे तोंडावर हात ठेवून ती घाईने तिथून जाऊ लागलीच की विद्युतने तिचे हात पकडून तिला जवळ ओढत मिठीत घट्ट आवळून घेतले. तुझी हिंमत कशी झाली क्युटी पाय असे बोलण्याची? आजवर आपल्या नात्यात तू मला एवढेच ओळखलेस. मी कधीच तुझ्याविषयी चुकीचा विचार केला नाही. तू मला कायम माझी म्हणून हवी आहेस. तुझ्या दूर राहून मी तरी कुठे खुश होतो वीणा. मी तुला दूर लोटले कारण तू माझ्यामुळे मृत्यूच्या दारात होती. तुला रक्ताच्या थारोड्यात बघून तर माझाच जीव गेल्यासारखे वाटले. जिथे तुला आनंदी ठेवण्याचे स्वप्न बघायचो, तिथे तुझ्या दुःखाचे कारण मी बनलो. ही बाब सतत छळायची मला, म्हणून तुझ्या दूर होतो. पण एक दिवस असा गेला नाही की तुला बघितल्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवात झाली असेल. रोज तुझी एक झलक बघायला तरसायचो. जिममधून तुला बघायचो. सगळे तुझी छान काळजी घेतात म्हणून निश्चिंत होतो मी. पण तुझ्याजवळ येऊ शकत नाही याचे कायम दुःख होते. पण हिंमत करूनही तुझ्यासमोर येऊ शकलो नाही. एवढेच चुकले माझे. याचा तू असा अर्थ काढशील वाटले नव्हते. विद्युत तिला मिठीत सामावून घेत त्याचे मन मोकळे करू लागला. 2 महिने तोही तर मूक झाला होता. मग एवढा त्रास होत होता तर का असे वागलात? तुम्ही मला कधीच दुःख देऊ शकत नाही विद्युत. तुम्ही माझ्या खुशीचे एकमात्र कारण आहात. प्लीज यानंतर तरी माझा आनंद माझ्यापासून हिरावून घेऊ नका. तुमच्यापासून दूर जाणे मी परत अफोर्ड करू शकत नाही. खूप त्रास होतो. वीणा त्याच्या भोवती मिठी घट्ट करत कातर स्वरात बोलली. सॉरी, मलाही तुला गमवायचे नाही क्युटी पाय. परत अशी चूक नाही करणार. विद्युतही भावूक झाला. दोघे कितीतरी वेळ एकमेकांना मिठी मारून शांत उभे होते. तिची अवस्था बघून विद्युतने तिला सोफ्यावर बसवत तो तिच्या शेजारी बसला. वीणाने त्याच्या दंडाभोवती हात गुंफून त्याच्या शोल्डरवर मान टाकून शांत बसून होती. विद्युतचे बोट तिच्या केसात हळूवार फिरू लागली. तिच्या कुरड्या केसांचा मऊ स्पर्श त्याला वेडावत होता, तर तिचा सुगंध त्याला धुंद करू लागला. तिच्या मखमली स्पर्शात तो हळूवार स्वतःला हरवू लागला. त्याच्या जवळ येण्याने वीणाही एकदम रिलॅक्स फील करू लागली. त्याच्या हाताच्या हळूवार स्पर्शाने वीणा शहारली. विद्युतने तिला जवळ ओढले तशी तोल जाऊन वीणा त्याच्या अंगावर पडली. विद्युत काय करताय?
वीणा सावरून बसणार त्याआधीच विद्युतने परत तिला हातावर झेलले. वीणाचा एक हात आपसूक त्याच्या टी शर्टच्या कॉलरवर विसावले. ती भेदरून त्याच्या नजरेत बघू लागली तर विद्युत एकटक तिला निहाळू लागला. तुझ्यावर हक्क गाजवावेसे वाटत आहे, तुझी परमिशन असेल तर. विद्युत तिच्या डोळ्यात बघत अगदी जड आवाजात बोलला. त्याच्या डोळ्यात तिच्याविषयी ओढ जाणवत होती. वीणाच्या हृदयाची धडधड वाढली, शरीर गरम होऊ लागले तर विद्युतचीही कानशील तापले. विद्युत कधीतरीच त्याचा अधिकार मागायचा. त्याचा अंगठा वीणाच्या गालावर हळूवार फिरू लागला तसे वीणाने डोळे मिटले. विद्युत हळूवार तिच्यावर झुकू लागला. त्याचे उष्ण श्वास तिच्या चेहऱ्यावर जाणवू लागले तसे त्याच्या कॉलरवरची तिच्या हाताची पकड घट्ट झाली. त्याने क्षणाचाही विलंब न करता तिचे गुलाबी मऊ ओठ त्याच्या ओठात बंदिस्त करून घेतले. तो हळूवार तिच्या ओठावर त्याचा अधिकार गाजवू लागला तर वीणाही त्याला साथ देत होती. तिचे हात आता त्याच्या केसात हळूवार फिरू लागले. क्षणाक्षणाला त्याची मिठी घट्ट होत गेली तर केस अधिक डीप. 2 महिन्यांचा विरह ते एकमेकांच्या स्पर्शात विसरण्याचा प्रयत्न करू लागले. त्याचे हात हळूवार त्याच्या शरीरावर फिरू लागले तसतसे वीणा शहारत होती. तिने लाजून त्याला मिठी मारली तसे त्याने हसतच तिला मिठीत कवटाळून घेतले. विद्युतच्या मिठीत वीणा शांत बसून होती. तो तिचे हात हातात घेत त्याच्या बोटांशी चाळा करत होता. शनाया आली होती. अखेर मी आज आमची खोटी एंगेजमेंट तोडली, विद्युत बोलला. काय? एंगेजमेंट तोडली? पण कशासाठी? वीणा शॉक होत त्याला बघू लागली. गरजेचे होते. ती विनाकारण माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होती. आमच्या नात्याची जाणीव करून देत होती. मला ना ती हवी आहे ना तिच्यासोबत कुठलेही नाते. तसेही मला माझ्या भावना क्लिअर आहेत. मला फक्त तू हवी आहेस. तुझे ॲक्सिडेंट झाले नसते तर 2 महिन्याआधीच आपले लग्न झाले असते. मग असं असताना का तिला खोट्या नात्यात बांधून ठेवायचे? विद्युत तिला समजावत बोलला. घरीही तिने खूप गोंधळ घातला होता. धमकी देऊन गेली ती मला आणि तुम्हीही तिला दूर केलात म्हणजे नक्कीच ती चवताळली असणार. ती काहीतरी मोठं करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल, वीणा अस्वस्थ होत बडबडली. ती काही करू शकणार नाही. मी बघून घेईन तिला. फक्त तू तिच्यापासून सांभाळून राहा, विद्युत तिला मिठीत घेत बोलला. वीणा कुठलाचा विचार करत शांत बसून होती. तिने अजूनही शनायाविषयी कोणालाही सांगितले नव्हते. क्युटी पाय, आपण लग्न केव्हा करायचे? अचानक विद्युतच्या प्रश्नाने वीणा भानावर आली. पहिले मी एकटे होते. वहिनी साहेबांनी परमिशन दिले आणि मी लग्नाला तयार झाले. पण आता आई बाबा आहेत. त्यांच्या कानावर आपल्या लग्नाची बातमी घालावी लागेल. त्यांचा होकार असेल तर केव्हाही चालेल. वीणा त्याच्याकडे बघत कसंनुसं हसत बोलली. खरे तर आता तिलाही टेन्शन आले होते. त्याने विद्युतला शनायासाठी निवडले होते. असे असताना ते वीणाचे लग्न विद्युतसोबत लावून देतील? तिला भीती वाटू लागली. विद्युतच्याही मनात सारख्याच प्रश्नाने घर केले. जर त्यांनी नकार दिला तर त्यांच्या विरोधात जाऊन माझ्याशी लग्न करशील? विद्युत केविलवाण्या नजरेने तिला बघू लागला. वीणा त्या निरागस मनाच्या विद्युतला बघतच राहिली. तुमच्यासाठी मी कोणाच्याही विरोधात जायला तयार आहे, त्याचे हात हातात घेत त्याच्या डोळ्यात बघत वीणा बोलली. तसे विद्युतची कडी खुलली. त्याने लगेच तिला मिठीत घेत परत एकदा तिच्या ओठांचा ताबा घेतला. तीही त्याच्या स्पर्शात सगळी टेन्शन चिंता दूर सारू लागली. रत्नपारखी विलावर येऊन बराच उशीर झाल्याने विद्युतचा निरोप घेऊन त्याच्यासोबत घालवलेले गोड क्षण मनात साठवून वीणा तिच्या घरी परतली. तिने दारात पाऊल टाकलेच की मानसीचा काळजीने भरलेला सूर तिच्या कानावर पडला. वीणा,
अगं गार्डनमध्ये जाते सांगून कुठे गेली होती? किती शोधली मी तुला. तू ठीक तर आहेस ना? मानसी काळजीने तिला बघू लागल्या. सॉरी आई, जरा पाय मोकळे करायला वेलाच्या बाहेर गेले होते. विना कसरत नजर चोरून बोलली. सध्या ती त्यांना सत्य सांगू शकणार नव्हती. बरं, तू फ्रेश हो, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. परत तुला औषधं घ्यायची आहेत, बोलून मानसी किचनमध्ये निघून गेल्या. विना हसतच त्यांना जाताना बघू लागली. ती लगेच तिच्या रूममध्ये निघून गेली. फ्रेश होऊन ती बाल्कनीमध्ये जाऊन बसली. नजर विद्युतच्या रूमकडे गडलेली, पण तो काही बाहेर आला नाही. विना नाराज झाली. खडूस, फक्त जवळ गेल्यावर प्रेम युतू जाते यांचे. बाकी वेळेस तर मला बघणारही नाही. विना गाल फुगवून स्वतःशीच बोलली. मानसी नाश्त्याची प्लेट घेऊन आल्या. एवढे थंडीमध्ये बाहेर का बसलीस? आत बसायचे ना. मानसी तिच्या शेजारी बसत टीपाईवर ट्रे ठेवत बोलल्या. सारखं रूममध्ये बसून कंटाळा येतो, इथे बरं वाटते. विना हसून बोलली. तू काही पार्सल मागवले होतेस का? विनाच्या पुढ्यात पार्सल पकडून वामिनी बोलल्या. पार्सल? नाही तर. मला इथला नीट ॲड्रेसही माहीत नाही, मी कसे मागवणार? आणि मेन म्हणजे माझ्याकडे मोबाईलही नाही. विना आश्चर्याने बोलली. सॉरी बेटा, माझ्याही लक्षात आले नाही. तू तरी सांगायचेस ना बाळा. तुझे बाबा आले की त्यांना तुझ्यासाठी मोबाईल घेऊन यायला सांगते. मानसीने ओशाळून मान खाली घातली. शनायाने एक शब्द तोंडातून बाहेर काढले की दुसऱ्याच घडीला ती वस्तू तिच्या हातात असायची. कधी कधी तर तिच्या गरजा बघून मानसी, पियुष स्वतःच काही वस्तू तिला घेऊन द्यायचे. पण विनाकडे मोबाईल नाही आणि तिला त्याची किती गरज आहे माहीत असूनही त्यांच्या लक्षात ती बाब आली नव्हती. दुसऱ्याच्या मुलीचे त्याने खूप लाड पुरवले, पण स्वतःच्या मुलीच्या बाबतीत ते मात्र कमी पडत आहेत असे मानसीला वाटून गेले. इट्स ओके आई, सध्या मलाही मोबाईलची तेवढी गरज नव्हती म्हणून तुम्हाला सांगितले नाही. विना हसून बोलली. गरज कसे नाही? तुझे महत्त्वाचे कॉल येत असतील, तुझा तर नंबरही बंद पडला असेल. ते काही नाही, मी आजच पियुषला तुझ्यासाठी नवीन मोबाईल घेऊन यायला सांगते, मानसी बोलल्या. विनाने हसतच होकारात मान हलवली. आता तिला छोट्या छोट्या गोष्टीची काळजी करण्याची गरज नव्हती. तिला नाश्ता करायला सांगून मानसी त्यांच्या कामाला निघून गेल्या. विनाने नाश्त्याची प्लेट हातात घेतलीच की मोबाईलची रिंगटोन वाजू लागली. विनाने त्याच्याकडे दुर्लक्ष करत तिचा नाश्ता करू लागली. कोणाचा मोबाईल एवढा वाजतोय? एवढे रिंग होऊनही कॉल का रिसीव्ह करत नाही? आईच्या मोबाईलची रिंगटोन वेगळी आहे, मग हा कोणाचा मोबाईल असेल? विना वैतागून पुटपुटली. मोबाईल अजूनही रिंग होत होता. तिचा नाश्ता झाला तसे ती रेलिंगला टेकून उभी विद्युतच्या रूमकडे बघू लागली आणि तो बाहेर आला. चेहऱ्यावर वैतागलेले भाव घेऊनच. त्याला बघताच विनाची कडी खुलली. खुश होत तिने हात हलवले. कॉल रिसीव्ह कर, मोबाईल कानाला लावून विद्युतने इशारा करून सांगितले. विनाला पहिले तर काही कळले नाही, पण पाठोपाठ मोबाईल रिंग होऊ लागला. विनाने गोंधळून त्याला पाहिले. त्याने हाताने कॉल रिसीव्ह करण्याचे खुणावले तशी तिची नजर टिपाईवर असलेल्या पार्सलवर पडली. तिने पार्सल हातात घेतले तर आतून रिंगटोन ऐकू येत होता. तिने घाईने फ्रॅपर खोलले तर आत ॲपलचा आयफोन होता. विना आश्चर्याने मोबाईल कव्हरकडे बघू लागली. आयफोन? विनाने मोबाईल हातात घेतले तसे दुसऱ्याच घडीला तिचा मोबाईल रिंग होऊ लागला. स्क्रीनवर विद्युतचा नंबर शो होत होता. तिने हसतच कॉल रिसीव्ह केले.
किती वेळचा कॉल करतोय, तुझे लक्ष कुठे आहे? पलीकडून विद्युतचा वैतागलेला सूर कानावर पडला तसे विनाच्या ओठावर हसू फुलले. मला कसे कळणार तुम्ही मला कॉल करताय? माझ्याकडे मोबाईल कुठे होते? विना गालात खुदकन हसली. म्हणूनच तुझ्यासाठी मोबाईल पाठवले क्युटी पाय. पण तुम्ही तर लक्षच दिले नाही. तुमच्या न्यू फॅमिलीसोबत बिझी होतात म्हणून तर मला विसरलात ना. विद्युत गाल फुगवून बोलला. असे काय बोलताय विद्युत? सगळ्यात पहिले माझी फॅमिली तुम्ही आहात. तुम्हाला मी कधी विसरू शकते का? मी तर तुमच्याच रूमकडे बघत होते. तुम्ही कधीतरी गॅलरीमध्ये याल वाटले, पण तुम्ही खूप खडूस आहात. बाहेर आलातच नाही. मी नाराज आहे तुमच्यावर. विनाही आता गाल फुगवून त्याच्याकडे बघू लागली. तो दुरूनच एकटक तिला बघत होता. तिचे छोट्या मुलीसारखे गाल फुगवणे बघून तिच्यावर खूप प्रेम येऊ लागले. तुझी नाराजी मी क्षणात दूर करू शकतो क्युटी पाय, जर तुझी परमिशन असेल तर. विद्युत गालातच खटाड हसला. धत. विनाने लाजून कॉल कट केले. तिने तर त्याच्याकडे पाठही फिरवली. विद्युत एकटक तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघू लागला. त्याने लगेच तिला व्हिडिओ कॉल लावले. मनात असूनही विना कॉल रिसीव्ह करण्यापासून स्वतःला रोखू शकली नाही. तिच्या हृदयाची धडधड कैक पटीने वाढली. विद्युत तिचे लाजरे रूप डोळ्यात साठवून घेऊ लागला. आता तुझ्या दूर राहणं खूप अवघड होऊन बसले क्युटी पाय. मी याआधीही बोललो होतो तुला. एकदा स्पर्श केले तर तू मला सर्वार्थाने हवी आहेस. पण आपल्यातील हा दुरावा काही कमी होत नाही. प्लीज ना, लवकर अंकल आंटीला आपल्याविषयी सांग. हवं तर मी येतो. आपण दोघे मिळून त्यांची परमिशन घेऊ. विद्युत बेचैन होत बोलला. वीणालाही त्याच्या दूर राहणे कठीण वाटू लागले. मी बोलते आईबाबांशी. घाई करून काही होणार आहे का? एवढे महिने वाट पाहिली, आणखी काही दिवस? वीणा बोलली तसे तो नाराज झाला. थोडा वेळ बोलून दोघांनी कॉल कट केले. वीणा तिच्या रूममध्ये जाऊ लागलीस की तिचा मोबाईल परत रिंग होऊ लागला. हे विद्युत पण ना, आताच एवढे बोलले तरी मन भरले नाही. बडबडत वीणाने हसून मोबाईलकडे पाहिले तर स्क्रीनवर अनोळखी नंबर झळकत होते. तिने गोंधळून कॉल रिसीव्ह केले. वीणा, अगं कुठे आहेस तू? तुला किती कॉल ट्राय केले, तुझा नंबर सारखाच बंद दाखवत होता. पलीकडून मनीष झाचा रागेट स्वर कानावर पडला. सर, तुमच्याकडे माझा हा नंबर कसा आला? वीणा गोंधळून बोलली. तू वेड्यासारखी काहीही काय बडबडतेस ग? तुझा हाच नंबर सगळ्यांकडे आहे. एकतर एवढे दिवस कॉल लागत नव्हता आणि आज लागला तर तुझे वेड्यासारखे प्रश्न. मनीष वैतागून बडबड करू लागले. वीणा आश्चर्याने मोबाईलकडे बघत होती. विद्युतने कदाचित तिचा जुना नंबर सुरू केला असावा. विचार करून तिच्या ओठावर हसू फुलले. सॉरी, बोला ना सर. वीणा स्वतःला सावरत बोलली. तर मी म्हणत होतो, एक नवीन स्क्रिप्ट आपल्याकडे आली आहे. स्टुडिओमध्ये येऊन एकदा तू वाचून घे. स्टोरी राजा महाराजांच्या काळातील आहे. तुला आवडली तर फिल्म साईन करून घेऊ. मनीष झा शांत स्वरात बोलले. सध्या तरी मी स्टुडिओमध्ये येऊ शकत नाही सर. तुमची हरकत नसेल तर मला PDF मिळेल का? मी घरूनच स्क्रिप्ट वाचून काय ते कळवते. वीणा बोलली. एनी प्रॉब्लेम? मनीष जरा गोंधळलेच. नेहमीच स्टुडिओमध्ये बोलावले की लगेच जाणारे वीणाने पहिल्यांदा स्टुडिओमध्ये यायला नकार दिला होता.
ते छोटासा ॲक्सिडेंट झाला होता. आता ठीक आहे. सध्या रेस्ट घ्यायला सांगितले डॉक्टरांनी. त्यामुळे मी प्रवास करू शकत नाही. वीणाने खरं काय ते त्यांना सांगून दिले. ओ, जास्त कुठे लागलं तर नाही ना? आणि चेहरा काही खरचटले वगैरे नाही ना? तिच्या ॲक्सिडेंटच्या ऐकून मनीषला धक्काच बसला. त्याहून तिचा चेहरा सुखरूप असेल ना याची काळजी वाटली. सगळं ठीक आहे सर. चालताना थोडासा त्रास होतो एवढंच, वीणा हसून बोलली. बरं, काळजी घे तुझी. मी स्क्रिप्ट पाठवायला सांगतो. बोलून मनीषने कॉल कट केले. काही वेळाने वीणाच्या मेलवर PDF स्वरूपात फाईल आली. तसे तिने लॅपटॉपवर ओपन करून स्क्रिप्ट वाचू लागली. क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.